नमस्कार. DG योगामध्ये आपले स्वागत. आता आपण सोमवारचे प्राणायाम करणार आहोत. या प्राणायामात आज आपण कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम इत्यादी प्राणायाम करायचे आहेत. हे प्राणायाम करण्याअगोदर आसने किंवा लाईट व्यायाम, ब्रीदिंग एक्सरसाइज केले तर श्वसन मार्ग प्रभावित होऊन प्राणायाम चांगल्या प्रकारे होतात. प्राणायाम करत असताना सहज करा. कोणताही तणाव शरीरावर आणि श्वसन यंत्रणेवर आणू नका. जर कोणाला हे प्राणायाम करत असताना अस्वस्थ किंवा गुदमरल्यासारखे वाटत असल्यास त्वरित थांबा आणि खोलवर श्वास घेत राहा. तसेच कोणाला काही आजार विशेषतः हार्ट संबंधी असतील तर त्यांनी आपले डॉक्टरांचे सल्ल्यानेच हे प्राणायाम करावेत. चला आता आपण हे प्राणायाम करूया. सुरुवातीला एक हलके पर्वतासन करायचं आहे. त्यासाठी पद्मासन किंवा मांडी घाला. सरळ श्वास भरत आता हात घेऊया. हात वरती कोपर आणि खांद्यांच्या मध्ये चांगले ताणून घ्या. श्वास सोडत डावीकडे सरळ. श्वास सोडत उजवीकडे सरळ. श्वास सोडत पुढे जायचं आहे सरळ. हे हलके आसन पर्वतासन केल्यामुळे आपली फुफ्फुसे, छातीचे स्नायू हे थोडेसे ताणले जातात. त्याचा प्राणायामाला चांगला फायदा होणार आहे. आता आपण हे पर्वतासन सोडूया. सुरुवातीला श्वसन मार्ग स्वच्छ करून घ्यायचा आहे. पाठ सरळ राहू दे. काख आणि दंड यांच्यामध्ये थोडंसं अंतर, त्यासाठी हात असे ठेवायचे गुडघ्यावरती. आता आपल्याला प्रत्यक्ष प्राणायाम चालू करूया. सुरुवातीला कपालभाती. कपालभाती करत असताना फक्त उदरस्थ अवयव वरती खेचायचे आहेत. श्वास झटक्यात सोडायचा आहे. पोट ढिले सोडल्यानंतर जेवढा श्वास भरला जाईल तितका पुरेसा आहे. श्वास सोडण्यावरतीच फक्त नियंत्रण ठेवतोय आपण कपालभातीमध्ये. असे स्ट्रोक्स द्यायचे. काही स्ट्रोक दिल्यानंतर थोडं थांबूया. उदरस्थ अवयवाशी वरती आपण खेचतोय. असे स्ट्रोक्स देत राहायचं आहे. मध्ये मध्ये थोडी विश्रांती घ्या. कपालभाती करत असताना आपली पाठ सरळ राहू दे. खांदे, हात स्थिर राहू दे. पुढे झुकायचे नाही. मान सरळ राहू दे. एक कपालभातीचा राऊंड झाल्यानंतर थोडं थांबा. परत चालू करा. जितकं तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळच करा. अस्वस्थ वाटत असेल, दम लागला असं वाटत असेल तर थांबा. कपालभातीमध्ये श्वास, हवा झटक्यात नाकातून बाहेर पडते. त्याचबरोबर काही हवा
मेंदू कानाकडे सरकते याची जाणीव घ्यायची आहे. कपाळाकडे हवा सरकते, मेंदूला चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होतो याची जाणीव घेऊया. थांबायचं आहे आता. एक श्वास दीर्घ घेऊया. आता आपल्याला भस्त्रिका करायची आहे. त्यासाठी उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने 20 स्ट्रोक्स घ्यायचे आहेत भस्त्रिकेचे. भस्त्रिका करत असताना पोट आत येणे, बाहेर जाणे याबरोबर श्वासाला गुंतवायचं आहे. श्वास भरत पोट पुढे, श्वास सोडत पोट आत. एक श्वास दीर्घ घेऊया. आता डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीने 20 स्ट्रोक्स घ्यायचे. श्वास आत येणे आणि श्वास बाहेर सोडणे या दोन्ही गोष्टीवरती भस्त्रिकेमध्ये आपण नियंत्रण ठेवतो. सरळ एक श्वास दीर्घ घेऊया. आता दोन्ही नाकपुड्यांनी भस्त्रिका करायची आपल्याला. श्वास आत येणे आणि श्वास बाहेर सोडणे या दोन्हीचा अनुपात म्हणजे वेळ साधारण एकच राहू दे. कोणताही तणाव नको. एक श्वास दीर्घ घेऊया. परत एकदा उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने 20 आवर्तने भस्त्रिकेची. सरळ एक श्वास दीर्घ घेऊया. आता डावी बंद, उजव्या नाकपुडीने 20 आवर्तने. कोणताही तणाव नको. सरळ एक श्वास दीर्घ घेऊया. आता दोन्ही नाकपुड्यांनी 20 आवर्तने. भस्त्रिका प्राणायाम करत असताना श्वास घेताना जाणीवपूर्वक पोट पुढे घ्यायचं आहे. श्वास सोडताना जाणीवपूर्वक पोट आत खेचायचं आहे. थांबूया आता आपण. आता आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचं आहे. डावीने श्वास घ्यायचा आहे, उजवीने सोडायचं आहे. उजवीने घ्यायचं आहे, डावीने सोडायचं आहे. घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी लांबवूया. श्वास आत घेताना पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा आहे बेंबीपासून वरती. श्वास सोडताना वरून खाली सोडायचं आहे. ज्या नाकपुडीने श्वास सोडाल त्याच नाकपुडीने परत श्वास घ्यायचा आहे. तैलधारेप्रमाणे आपलं श्वसन चालू राहू दे. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी जितका तुम्हाला शक्य होईल तितका लांबवा. श्वास सोडताना वरून खाली श्वास सोडत 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 शेवटी पोट आत खेचून घ्यायचं आहे. या सर्व क्रिया जाणीवपूर्वक करू द्या. कोणताही तणाव नको. एका लयीमध्ये श्वसन होऊ दे. अनुलोम विलोम. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी निश्चित लांबवूया.
आत येणाऱ्या श्वासाचा थंडपणा, बाहेर जाणाऱ्या श्वासाचा गरमपणा याचीही जाणीव घेत राहूया. जितका वेळ तुम्हाला शक्य आहे तितका वेळ हे अनुलोम विलोम करा. सहज श्वसन होऊ दे, कोणताही तणाव नको. सरळ थांबूया. आता थोडं खोलवरती श्वसन करा. खोलवरती श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडून द्यायचं आहे. शांत. आता आपण फास्ट ब्रीथिंगसाठी हात घेऊया. श्वास भरत हात वरती, श्वास सोडत खाली. चांगला ऑक्सिजनचा पुरवठा होतो या प्रकाराने. 20 आवर्तने करूया. आणखीन एक वेळा श्वास भरत हात वरती, श्वास सोडत हात खाली आणायचे. ऑक्सिजनचाही चांगला पुरवठा होतो मेंदूला आणि सर्व अवयवांना. आता हात खांद्यावरती घेऊन एक छोटासा राऊंड करूया. श्वास घेत हात वरती, श्वास सोडत हात खाली. सरळ. शांत. आता उन्हाळ्याच्या दिवसात शीतलता निर्माण करणारा शीतली प्राणायाम आपल्याला करायचा आहे. त्यासाठी जिभेची पन्हाळी करून जीभ बाहेर काढा. जिभेच्या टोकातून श्वास आत घ्यायचा आहे. श्वास सोडताना तोंड बंद, नाकाने सोडायचं आहे. अशी 5 आवर्तने करूया. शीतलता निर्माण होते या प्रकाराने आपल्या शरीरामध्ये. जिभेच्या टोकातून श्वास आत, श्वास सोडताना तोंड बंद. आता सितकारी करायचे. 2 दातांच्या फटीतून श्वास आत घ्यायचा आहे आणि त्याला मागून जीभ लावा. श्वास सोडताना मात्र तोंड बंद, नाकाने श्वास सोडायचा आहे. सितकारी. जिभेच्या कडेतून आत श्वास जाऊ दे. श्वास घेताना तोंड थोडंसं उघडं, दातांच्या फटी एकमेकांना टेकलेला, वरचे दात खालचे दात एकमेकांना टेकलेले. दाताच्या फटीतून श्वास आत येतोय. अशी 5 आवर्तने करायची आहेत. यानंतर आणखीन एक प्रकार करायचा आहे. जीभ वरती उचलायचं आहे. जिभेची खालची बाजू टाळूला टेकायची आहे आणि 2 दातांच्या फटीतून श्वास आत घ्यायचा आहे. श्वास सोडताना मात्र तोंड बंद, नाकाने श्वास सोडूया. अशी पण 5 आवर्तने करूया. आता लक्ष थोडं श्वासावरती ठेवूया. आपला श्वास येईल तसं येऊ दे, जाईल तसं जाऊ दे. फक्त साक्षी भावाने त्याकडे पाहत राहा.
प्राणायामातील बारकावे समजून सांगण्यासाठी वेळ लागल्यामुळे या व्हिडिओचा साईज थोडा मोठा झाला आहे. सोमवारचे प्राणायामाचे हे प्रहसन तुम्हाला कसे वाटले? आवडले असल्यास ते डाउनलोड करा, त्याप्रमाणे प्रॅक्टिस करत राहा. आपले मित्र नातेवाईक यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. माझे DG योगा या चॅनेलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा.